नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी वाळुंजगावची सरपंच उपसरपंच या पदाची निवडणूक पार पडली. या ठिकाणी आपल्या गावचे वाळुंजचे पॅनल प्रमुख रमेश आबा इंगळे यांनी जो पॅनल या ठिकाणी वाळुंजगावचा सक्सेस करून दाखवला, त्यांनी त्या ठिकाणी कष्टाची आणि चांगल्या प्रकारे कामगिरी केली. त्यातून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा त्यांनी भडकून दाखवलेला आहे आणि या वाटचालीसाठी आता वाळुंजगावचा विकासाची सूत्र सगळी आव्हान या शिवसेनेच्या नवीन सदस्यावर सोडलेली आहे. त्या ठिकाणी सगळ्या गावांनी या ठिकाणी विश्वास दाखवून सर्व नवीन सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून दिलं आणि या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आणि इथून पुढं आम्हाला सगळे गावचे जे सगळे सहकारी असतील त्यांनी या कामामध्ये चांगलं सहकार्य करावं, एवढीच मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. निवडणुकीसाठी आपण इथे उपस्थित आहोत. आपल्या वाळुंज गावामध्ये कैलास नाना मेत्रे यांची सरपंचपदी निवड झालेली आहे आणि योगिता विकास इंगळे यांची उपसरपंचपदी निवडणूक झालेली आहे. त्याबद्दल सर्वांचे स्वागत करते. योगिता विकास इंगळे म्हणजे मी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे. 15ची जी कालची 21ची ग्रामपंचायत निवडणूक झाली ती 15 मतदान झालं आणि 18 आपला मतमोजणी झाली. 2010 तारखेला झालं सरपंच पद झालं. 18 तर आपलं गडीगार पाडलं सगळं, लोकांचे ताशे ढोल पाहिलं, आपलं गडीगार पाडलं सगळं. आमच्या 12 वाजले समजून काढा त्यांची. खरे खोटे पण नियती ठरवती किती दिवस कुणाकडं किती दिवस कुणाकडं. ह्या पद्मावतीला कौल आपल्या सगळ्यांना तिथं किती वेळा लबाड बोलायचं, किती वेळा खरं बोलायचं, तिथे देवीन ठरवलं. शेवट कोण ठरवलं? हा, तिथं पहिली बकरी पाडायची, नंतर बालाजी आल्यानंतर मग पुढं नाही तर मान होता बकरी कापायचा. पहिले त्यांचं बकरं पाडायचं, नंतर गावाचं बकरं पाडायचं. ते कौल आपल्याला पद्मावतीने आज दिलाय. आपल्याला ते कौल कोण दिलाय? 25 वर्षाचा होता. किती वर्ष? आला पराजय झाला, आला पराजय झाला. पण शेवटी नियतीने कुठेतरी एकमेकाच्या गाठी घालून दिल्या आणि ती विजयाचं फळ आज आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातून मिळलं. त्याबद्दल प्रथम मी आभार मानतो. आम्ही काय नसतं केलं, आबा नसतं तर आम्ही काही केलं नसतं. यांनी तपलं दडकून नेलं असतं आणि आम्हाला कुठेतरी खड्ड्यात टाकलं असतं. काय केलं असतं? खरी परिस्थिती. त्यांनी कुणाला वर येऊन दिलं नाही. जोपर्यंत सत्ता ताब्यात होती ना तोपर्यंत अतिशय गोरगरिबाला त्रास दिला असेल ते ही घ्या. त्या टायमात आम्ही त्यांच्यातच होतो. आम्ही काही निवडणूक झाली की सुटलो वाऱ्यावर. फक्त पॅनल निवडून या पुरता किंवा ग्रामपंचायत बोर्ड हा मताला हरसात करा. आम्ही म्हणतो 30 वर्ष तुला घातलाच नाही. पहिली स्टेप आहे आमची. आमचा फक्त वापर केला. ओपन सरपंच पद आलं. ओपन मी सदाना सरपंच केलं. पहिलं 2.5 वर्ष सदाना दिलं. त्याच्यानंतर मला द्यायला पाहतो 2.5 वर्ष. ते आमच्या पोटाने घेतलं. त्यांनी एक म्हण वापरली होती की जेवायचं ताट दुसऱ्याला द्यावं पण बसायचा पाठ दुसऱ्याला द्यायचा नाही. ती पण माझ्या चांगली डोक्यात राहायची. तिथं पुढं काय झालं की जेवणाचं ताट ती परत मिळेल पण ही व्यासपीठाची खुर्ची परत तुम्हाला 5 वर्ष मिळणार नाही. ही मन मी चांगली माझ्या डोक्यात म्हणजे कायमच राहिली. ती काही सरणार नाहीत पुढे कधीच. आणि आता आपल्याला निवडून दिले. आता आपलं मतभेद सगळ्यांची इसरा. त्यांनी नाही मत दिलं, त्यांनी नाही मत दिलं, सगळी आता आपली. ज्यांनी नाही दिलं तो आपला, दिलं तो आपला. त्याच्याकरता इथून पुढचा विकास. आता आम्ही आलो बसून गेलो पण तुम्हाला सगळ्यांना नवीन निवडून दिले. सगळ्यांना कैलासनाना काय करतो, योगिता काय करती, उदय रेश्मा काय करती. नाही तर तुम्ही आपलं खुरपं घ्या बसा वावरात. नाही खरी परिस्थिती आहे. लोकांच्या पर्यंत येणाऱ्या स्कीमा पोहोचवणं, त्याचा सहभाग घेणं, सगळी कामं एकदम कसोटीत केली. म्हणजे आवाराला सासूरमध्ये
आमच्या सरपंचाला हडपसरला त्याला ती मतं कशी पडली ती आवड आहे म्हणजे गोविंदाप्पा घाणवडीत आणि सरपंच खाली, मग तुम्ही कुणाला मतदान करणार? 2021 आज आपल्या वाळुंज गावातील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच कैलास नाना मेत्रे आणि नवनिर्वाचित उपसरपंच सौभाग्यवती योगिता विकासराव इंगळे यांची बिनविरोध निवड या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडली. आजच्या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक वाळुंजगावचे माजी उपसरपंच गोविंदाप्पा इंगळे, आमचे दुसरे मार्गदर्शक वाळुंजगावचे माजी उपसरपंच लक्ष्मण भाऊ मेत्रे, तिसरे मार्गदर्शक आणि नेहमीच मला पुढं काय होणार आहे, एक वर्ष पुढे काय होणार आहे त्याचे माहिती द्यायचे दत्तात्रय बापू मेत्रे, माझे सहकारी मार्गदर्शक अंकुश अण्णा इंगळे, माझे सहकारी मार्गदर्शक अंकुश आप्पा इंगळे, नवीन युवा आपल्या गावचं युवा नेतृत्व प्रशांतदादा मेत्रे, विकास आप्पा मेत्रे असतील, आमचे मार्गदर्शक शांतारामदादा मेत्रे, आमचे मार्गदर्शक काकासाहेब चौरे आणि एक नवीन दिशा देणारं आमचं नेतृत्व परशुरामदादा चौरे, माझे सहकारी लहानपणापासून राजकारणात कसं वागायचं हे मला शिकवलं ते सुरेशभाऊ मेत्रे, राजकारणात कशा पद्धतीत आपण पुढे जायचं याचे विचार मांडून आम्ही सगळ्यांनी जो गाडा पुढे हाकत नेला ते आमचे सहकारी मित्र शांतारामदादा इंगळे, प्रमोदांना इंगळे, संतोषराव इंगळे, नितीन भाऊ पद्मावती ट्रान्सपोर्टचे मालक नितीन इंगळे, माझे सहकारी रविनाना इंगळे, सगळेच माझे सहकारी, नवीन गावाला दिशा देणारे भाऊसाहेब चौरे, आपली वाळुंज ग्रामपंचायतची निवडणूक लागली. तालुक्यात सगळ्यात जास्त चुरशीची इलेक्शन आपल्या वाळुंजची होती. तहसील कार्यालयात गेले की मॅडम तहसीलदार मॅडम म्हणायचे आम्हाला काय फक्त वाळुंजची इलेक्शन आहे काय, म्हणजे खूप अतिशय अटीतटीची इलेक्शन. आणि तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आपल्या वाळुंज ग्रामपंचायतीकडे लागलं होतं. विकास तात्या राहुल नाना आम्ही तिघच असायचो. कागदोपत्री काय काय किती घडामोडी घडल्या ते तुम्हाला कुणालाच माहिती नाही. म्हणजे विरोधकांनी प्रशासकीय सुद्धा दबाव तंत्र वापरून आपली पहिल्यांदा 51 नावं कमी केली. त्यानंतर मग आम्ही आपले दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडून ती 51 नाव परत वाढवून आणली. म्हणजे जे आपल्या गावातली लोक आपल्याच गावचे सगळे इंगळे मेत्रे चौरे आपल्याच गावचे लोक, आपल्या गावची देव मंदिराची वर्गणी आली की पहिली वर्गणी त्यांच्याकडेच मागायची आणि इलेक्शन आलं की त्यांची नावं कमी करा, असे कार्यक्रम विरोधकांनी चालू केले होते. त्याच्यात आम्ही ती परत 51 नाव वाढवून आणली. म्हणजे प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळे कार्यक्रम राबवायचे, लोकांना फसवणूक करून इलेक्शन जिंकायची, असे विरोधकांचे धंदे. आणि मग त्याच्यात परत आपण नामदार बापूंच्या माध्यमातून ती नाव परत वाढवून आणली. परत प्रशासनावर दबाव तंत्र वापरला. परत त्याच्यात ते आपल्या 1 नंबर वार्डातली 15 नावं कमी केली. सगळे विषय वापरले. मग परत त्यांना जोश आला, आता आम्ही 7-0 करणार. म्हणजे खूप अतिशय तटीची लढत आपल्या गावात होती. परंतु आपल्या गावातील सुज्ञ मतदारांनी कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता
आपले 7 पैकी 5 उमेदवार अतिशय विक्रमी मताने निवडून दिले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या वाळूंज ग्रामपंचायतीमध्ये 5 उमेदवार निवडून आले. सगळे नवीन आहेत आणि क्वालिफाईड आहेत सगळे. आता ह्यांनी काय प्रचारात मुद्दे वापरले की कैलास नाना हडपसरला राहिले, गोविंदा नदीच्या पलीकडे राहिले. अरे नदीच्या पलीकडे राहिलं असलं तरी वाळूंज गावातला एक सुद्धा कार्यक्रम आपण चुकत नाही. सगळ्यात अगोदर कोण हजर असतं? आप्पा असतात. गावातले सगळे भांडण मिटवायला कोण? आप्पाच. त्याला चालतात मग ते. पण राजकारण आलं की अशी माणसं नको. ज्या लोकांच्या जीवावर ह्यांनी 40 वर्ष राजकारण केलं तेच पदाधिकाऱ्यांना किंवा ह्या सगळ्यांना ही लोक विसरतात. मला तर आश्चर्याची गोष्ट वाटते. असं म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा आपण विचार करू शकत नाही की आज तुम्ही सगळ्यांनी मला, सगळे सवंगडे आहात तुम्ही सगळ्यांनी जर मला एवढी मोठी ताकद देऊन आपण हे विश्व निर्माण केलं आणि ते मी जर तुम्हाला विसरलो तर मला देव सुद्धा माफ करणार नाही. म्हणजे असं वागणं आपण स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही की हे असं कसं वागू शकतात. असो, त्या खोलात आपल्याला जास्त जायचं नाही. तुम्ही आपण सरदार शिवाजीराव इंगळे यांचे वंशज आहोत. अतिशय सगळ्यांनी ताकद लावली. विरोधकांनी तर 18 तारखेला म्हणजे मतमोजणी दिवशी फटाक्यान गुलाल घेऊन आले होते. नंतर कुठं गायब झाले कळले नाही. म्हणजे एवढा आत्मविश्वास होता त्यांना की अजून सुद्धा आम्ही साध्यवर करणार. मागच्या वेळेस थोडंसं फसवणूक करून आपली इलेक्शन बी निरोध झाली. त्यांना असं वाटत होतं की आता मागच्या वेळेस आपण आम्हाला थांबवलं म्हणजे यशस्वी झाले ते बिनविरोध करण्यामध्ये. परंतु अशा सगळ्या घडामोडी कायमस्वरूपी नसतात. आपल्या नेत्यांना गावच्या कुठं थांबायचं ते कळलंच नाही. ज्या माणसाला पुढे जायचं त्याने सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं असतं. ज्यावेळेस आपण पहिली आपल्या गावच्या नेत्यांनी इलेक्शन लढली पहिल्यांदा त्यावेळेस आपलं गाव एक झालं की लगेच हवा तयार झाली. मग आपल्याच लोकांना त्रास द्यायचं काम केलं. त्यावेळेस एक झालं ना गाव. आपल्या गावात पोल सुद्धा पडला नव्हता. आपलं वाळूंज गाव एक असं आहे की आपल्या गावात 2च पार्ट्या आहेत, तिसरी पार्टीच नाही. आपल्या गावात काँग्रेसचा तर मला वाटतं आजपर्यंत पोलच पडला नाही. म्हणजे पहिल्याच तालुक्यातलं आपल्या गाव आहे की त्या ठिकाणी तिसरा पोलच पडत नाही. 2च पार्ट्या असतात. मग त्यांना ते हवा गेल्यानंतर माणसाने आपण सगळ्यांना विश्वास घेऊन काम करायचं असतं. तसं आपण आता इलेक्शन गेलं, कुणी किती चुका केल्या त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण विकास कामांच्यावर भर द्या. आता विरोधकांनी थोडीशी टीका केली की आमच्याकडं आम्ही विकास करणार, आमच्याकडं जिल्हा परिषद सदस्य आहे, आमच्याकडे पंचायत समिती सदस्य आहे, आमच्याकडे आमदार आहे. आता पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीचं एक सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नाही. कुठून विकास करणार तुम्ही? पंचायत समिती आपल्याकडे, मिनी आमदारकी आपल्याकडे, जिल्हा परिषदेचे 4 सदस्य आहेत आपल्याकडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे निधी आपल्या गावाला कमी पडणार नाही, त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जिल्हा नियोजन मंडळ माझ्याकडे होतं, आता माणिकरावकडे गेले. माणिक निंबाळकर आपली त्यांची नव्याने नियुक्ती झाली आणि आपल्याच मतदारसंघात. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. निधी कसा आणायचा, किती आणायचा हे इलेक्शन होऊन गेले. आपण हेवे दावे करण्यापेक्षा विकास कसा करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शासकीय योजना कशा पोहोचवता येतील हे सरपंच उपसरपंच नाही तर सगळ्या सदस्यांचं संपूर्ण बॉडीचं ते काम आहे. नाहीतर सुप्रियाताई म्हणतील आता मला 1.5 वर्षांची चान्स येणार आहे, तोपर्यंत मी माझी घरचे काम करतो. असं करू नका. पुढच्या वेळेस लोकांनी आपल्या गावात असं काम करा की फॉर्म सुद्धा कोणी भरले नाही पाहिजे तुमच्या विरोधात. लक्षात आलं का? म्हणजे फॉर्म भरायचा सुद्धा कोणी विचार केला नाही पाहिजे. अशी शासकीय कामं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. तुम्हाला मी निधीच्या बाबतीत काही कमी पडून देणार नाही. मला काम फक्त तुम्ही निधी मागा, तुम्हाला काम 100% आपण निधी आणू. सत्यवान जयश्रीताई बुंकर आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते सुद्धा म्हणजे आपल्याकडे 5 जिल्हा परिषद सदस्य आहेत. मुखर्जींना तुम्ही शब्द टाका, एक पत्र द्या नाना, दाजी कधीच तुम्हाला कमी पडून देणार नाही. खूप फंड आहे ना आपल्याकडे, काळजी करू नका. विरोधकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याकडे काहीच फंड नाही.
किंवा त्यांनी आतापर्यंत कामं केली त्यातली तर मला 80% खाऊन टाकली. नाना आमच्या गावामध्ये अशी मलाही आश्चर्य वाटलं की अशी काही कामं केल्यात, कामच झाली नाहीत परंतु पैसे खाल्ले, बिलं काढली, विहिरी चोरीला गेल्या, घरकुलं चोरीला गेली, ड्रेनेज लाईन चोरीला गेल्या, रस्ते चोरीला गेले, असे खूप मोठे घोटाळे. ठीक आहे, ते योग आला की ते सगळे घोटाळे निघतील, सगळ्यांना त्याचं फळ मिळेल, त्याची काळजी करू नका. परंतु आपण सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आणि प्रचंड बहुमताने सगळे 5 उमेदवार निवडून दिले आणि त्यामुळं आपल्या वाळूंज ग्रामपंचायतीवर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आणि ग्रामपंचायत शिवसेनेमय झाली. त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना सरपंच उपसरपंच सदस्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.